निर्मला, तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस? खात्री नाही वाटत? तू सांगशील त्या क्षणी घरदार वडील सगळं सोडून येईल. बस फक्त एवढंच? हे फाजीलपणा पुरे. हो, आधी सांग ना, आपण लग्न कधी करायचं? आत्ता. आत्ता? शुभमंगल. सावधान. आई. नितीन, अगं अजून किती दिवस कष्ट करणार आहेस तू? सून घरात येईपर्यंत. आणि आता ती लवकरच येणार आहे. अरे अरुणचं लग्न ठरले. असं? हो, नानांनीच ठरवले. अरे हो, नाना तुझ्यासाठी पण मुलगी पाहणार आहेत. आई, त्याची काही गरज नाही. माझं लग्न मी ठरवलंय. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. हा, दादाचं लग्न होऊ दे. तिची परीक्षा संपली की मग बघू. तुझं काय मत आहे? तुला मनापासून आवडली असेल तर खुशाल कर लग्न. शेवटी संसार तुम्हाला दोघांना करायचंय. पण खरं सांगू नितीन, प्रेमविवाहाची मला नेहमी भीती वाटते. कारण प्रेमविवाह केलेल्या मुलीला नवरा आणि प्रेम याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. सासू तर तिच्या खिसगंटीत नसते. आता अरुणसाठी ठरवलेली मुलगी पहा ना, किती गुणी, सोजवळ आणि सासूचा मान ठेवणारी आहे. हे बघ वसुधा, आता 2 दिवसांनी तुझं लग्न होणार आहे. मी काय सांगते ना ते नीट लक्षात ठेव. ही सासू नावाची जात आहे ना, ती सुनेला छळण्यासाठी जन्माला येते. अगं ती सुनेला मारते काय, जाळते काय, विहिरी ढकलते काय. काय म्हणतेस काय? अगं अगदी खरंच सांगते तुला. अशी कितीतरी उदाहरणं मला माहिती आहेत. त्या पलीकडच्या वसंत पिसाळच्या आईनं काय केलं तुला माहिती? काय? सुनेकडून ट्रान्झिस्टर आणि घड्याळ मिळालं नाही म्हणून त्या सुनेला स्वतःच पेटवून टाकली. खरं? अगं अगदी खरं सांगते तुला. आता फार लांबची गोष्ट कशाला, माझीच गोष्ट घे ना. माझ्या सासूने काय मला कमी छळलंय? अगं डागलंय काय, उपाशी काय ठेवलंय? एकदा तर काय झालं तुला माहितीये? मी विहिरीवर पाणी भरायला गेले होते, तर ही बाया मागणं आली आणि हिने मला आत ढकललं. पण तुला गंमत सांगते, आतापेक्षा मी तेव्हा वजनदार होते. मी कसली आत पडते, तीच बाया डुबुक्कन आत पडली. पण आई, अरुणच्या आई तर मला सोजवळ आणि मायाळू वाटल्या ग. अगं ते सगळं बरोबरच. बाई जोपर्यंत आई असते ना तोपर्यंत सगळं ठीक असतं. पण तीच आई एकदा का सासू झाली की तिच्या सासूने तिचा जो छळ केलेला असतो ना त्याचा सगळा वचपा भरून काढते. तू काही काळजी करू नकोस. माझ्या सासूला मी असा धडा शिकवेन की माझ्यामुळे तीच कदाचित विहिरीत उडी मारेल. तुझी मुलगी आहे मी. शाब्बास बरी शाब्बास. पण एक लक्षात ठेव, सासूला कितीही खालून पाडून बोललीस तरी चालेल, पण नवऱ्याला मात्र मुठीत ठेवायला हवा. अगं एकदा का नवरा मुठीत आला की सगळं घर तुझ्या मुठीत आलं. सासूबाई, तुमचा अजून चहा नाही झाला? माझ्या घरी माझ्या बेडरूम मध्ये बेडटी येतो 7 वाजता. अगं सुनबाई, इथे सगळं मलाच पाहावं लागतं. अरुणसाठी नाश्ता, नितीनसाठी चहा. ते मला काही सांगू नका हो. मी फक्त माझ्यापुरतं बोलते. भरल्या संसारात स्वतःपुरतं पाहून चालत नाही सुनबाई. इतरांचंही पाहावं लागतं. हो, पण मी फक्त स्वतःपुरतंच पाहते. चहा झालाय की नाही ते सांगा की मागू हॉटेलातून. बाई ग, अशी रागावू नकोस. जा तू खोलीत, मी पाठवते चहा. निर्मला, हा, बैस. हे बघ बेटी, मुलगी सज्ञान झाली की बाप हा तिचा फक्त बाप राहत नाही, तिचा मित्र होतो. आणि त्याच नात्यानं तुला विचारतोय पोरी,
मी ऐकलं ते खरं आहे का? कशाबद्दल बाबा? हेच, तुझं एका तरुणावर प्रेम आहे. तुम्ही दोघे जण बागेत फिरायला जाता, बरोबर? होय, पण आम्ही लग्न करणार आहोत बाबा. तेही तुमच्या संमतीनेच. अगं, पण त्या मुलाचं नाव तरी आम्हाला कळू द्या. तो करतो काय, राहतो कुठं, त्याच्या घरी कोण कोण आहे? त्यांचं नाव नितीन भोसले. ते इंजिनियर झाले. घरी आई, थोरला भाऊ आणि त्याची बायको आहे. भाऊ डॉक्टर आहे आणि त्यांचं स्वतःचं घर पण आहे. छान. केव्हा लग्न करणार आहात? परीक्षा संपली की लगेच. ठीक आहे, माझी काही हरकत नाही. तो तुला पसंत पडलाय, तू त्याला पसंत पडली आहेस, संपलं. आता आम्ही काय फक्त अक्षता टाकणार. एक लक्षात ठेव निर्मला, लग्न होऊन तू सासरी गेलीस की ते तुझं माहेर होईल आणि हे तुझं सासर. तुझी सासू ही तुझी आई आणि तुझी थोरली जाऊ ही तुझी थोरली बहीण. असं वागलीस तर संसार सुखाचा करशील बेटी. आलात काय ग? लग्न होऊन 1 महिना झाला आणि इतक्यात तू 4 वेळा इथं माहेरी आलीस. तुझी सासू तुला परवानगी देतेस कशी? त्यांची परवानगी विचारतो कोण? म्हणजे मला तिथे करमत नाही हो पप्पा. सारखं काहीतरी माझ्या वागण्याबद्दल उपदेश करत असतात. मला कंटाळा येतो. अगं वेडे, आता सासू हीच तुझी आई आहे, तिचं ऐकलं पाहिजे तुला. म्हटलं तिची आई इथे जिवंत आहे. अरे हे खरंच की? आणि मी म्हणते तिची सासू कोण? अगं, मी तुला एक सांगते, मी माझ्या सासूची कधीच पत्रास ठेवली नाही. मला कंटाळून जी तीर्थयात्रेला गेली ना, ती कायमचीच. माझा पण तोच विचार चाललाय. हो का? मग केव्हाच तिकीट रिझर्व करायचं? वा वा, काय पण बायको आहे. नवऱ्याला तीर्थयात्रेला पाठवायला एका पायावर तयार. पण मी जाणार नाही म्हटलं, कारण हे घर माझं आहे. करता? हे घर तुमचं असलं तरी इथली मालकीण मी आहे. माझ्या मर्जीप्रमाणेच सगळं घर चाललं पाहिजे. करा ते बंदूक बाजूला. अगं, एक सुद्धा गोळी नाही त्यात आणि चालले आपले साफसफाई करायला. वसुधा, तू कुठे गेली होतीस न सांगता? माहेरी. माहेरी जायला परवानगी लागते. अगं, पण सांगून नाही का जायचं? मला तशी सवय नाही. अगं, पण सारखं माहेरी गेल्यावर सासरची ओढ वाटणार कशी? सासरची ओढ? मला फक्त माझ्या आई वडिलांची ओढ वाटते. आणि तुम्हाला त्याचं एवढं वैषम्य का वाटतो? ज्या घरात फक्त आई आहे, वडील नाहीत, त्या घरातल्या माणसांना आई वडिलांच्या प्रेमाची कल्पना काय येणार? हे काय, इतक्या लवकर कशी उठलीस तू? अगं, नुकतंच लग्न झालंय तुझं. ही कामं मी नसते का केली? जा बघू, विश्रांती घे जा. आता विश्रांती तुम्ही घ्यायची सासूबाई. हे बघ, पुन्हा मला सासूबाई नाही म्हणायचा, आई म्हणायचं. आई? हे बघ पुरी, मला मुलीची भारी हौस, पर देवानं दान पदरात माझ्या नाही टाकलं. इतक्या वर्षानं का होईना देवाला माझी दया आली आणि सुनेच्या रूपानं माझ्या घरात लेक आली. एक गोष्ट तू भी लक्षात ठेव पोरी, होय, तू बी कवातरी सासू होणार आहेस, पर सुनेला लेकीच्या मायेनेच वागविलं पाहिजे, तर संसार सुखाचा होईल. आई पोरी,
माझ्या खोलीत माझ्या परवानगीशिवाय का आलात? अगं हे सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं, ते नीट करायला आले मी. ही नसती उठाटे तुम्हाला सांगितली कोणी? खोली माझी आहे, ती कशी आवरायची मला कळतंय. पण अरुणला असा अव्यवस्थितपणा आवडत नाही. माझा मुलगा येतो असेल, माझा नवरा येतो. तुम्ही त्याला जन्म दिला असेल, मी त्याच्या जन्माची सोबतीण आहे. अगं पण वसुधा, तुम्ही गप्पा बसाव. माझ्या खोलीत माझी परवानगी विचारल्याशिवाय माझे डॅडी सुद्धा येत नाही. खोलीत दागिने असतात, पैसे असतात, चोरीला गेले तर कुणाला सांगायचं? माझ्या बाबतीत असा आरोप करण्याआधी थोडा विचार करायला हवा होता वसुधा. आम्ही गरीब जरूर आहोत, पण इतक्या क्षुद्र मनोवृत्तीचे नक्कीच नाही. वसुधा, आईवर तू असा आरोप करायला नको होतास. ऐकलं का? तुमच्या सुनेनं माझ्यावर चोरीचा आरोप केला. हे ऐकण्याआधी मरण आलं असतं तर परवडलं असतं हो मला. हे सुनंदा, हे गप्प काय एवढं रागवायला काय झालं? म्हणे रागवायला काय झालं? 4-4 दिवस भेटत नाही. त्याचं काय सुनंदा, सारखं सारखं भेटलं ना की प्रेम कमी होतं म्हणे. हो, एवढं बोलला म्हणजे झालं. सुनंदा, तुला एक विचारू? तुझ्या वडिलांना आपलं हे प्रकरण माहितीये? हा, प्रकरण? ही काय कादंबरी वगैरे आहे की काय? तसं नाही ग, प्रेम प्रकरण म्हणायचं होतं मला. हो, हे बघ, तू माझ्या वडिलांची मुळीच काळजी करू नकोस. त्यांना मी सांगेन. ए पण काय रे? अरे तुझ्या वडिलांचं काय? हे, माझ्याही वडिलांची काळजी करू नकोस. ही इज अ फ्रेंड ऑफ माइन, दोस्त आहेत आपले. अगं ते परवानगी देणारच. मला काळजी आहे ना ती माझ्या आईची. अगं माझे वडील सुद्धा तिला घाबरतात माहितीये. उद्या तू लग्न करून घरी आलीस की तुम्हा दोघींचं कसं काय जमणार याचाच विचार करतोय मी. हे बघ, तो विचार तू करू नकोस. लग्नानंतर तुझ्या आईशी कसं जमवून घ्यायचं ते मी बघेन. अरे वा, इतका थाटमाट कशासाठी? आवडला? पावती देऊ? माझा मेकअप खराब होईल ना. हॉस्पिटलमध्ये चेकअप आणि घरात मेकअप. रागावू नका, आपल्याला नाटकाला जायचंय ना. मेकअप खराब झाला की परत करायला लागेल. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, अरुण भोसलेची बायको म्हणजे क्या बात आहे. क्या बात है? इतके दिवस नाही कळलं? कळलं ग, पण कुठल्या नाटकाला जायचं ते नाही कळलं. कुठल्या? नवरा माझ्या मुठीत ग.